देवघरात चुकूनही ठेवू नका या 5 वस्तू, नाहीतर घर बर्बाद होईल. अशा घरात देवी लक्ष्मी कधीच वास करत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला सुखसमृद्धी वाढवायची असेल तर या 3 गोष्टींची पूजा घरामध्ये करणे आवश्यक आहे. त्यासाठी घरात देवघर बांधलेले असावे. आवडते देवी देवतांना आणि त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी आपल्या मंदिरांमध्ये जरूर ठेवाव्या. काही गोष्टी अशाही आहेत ज्या अशुभ असतात आणि घरामध्ये नकारात्मकता वाढवतात आणि भांडणे, त्रास आणि नुकसान यास कारणीभूत ठरतात. म्हणून आज आपण अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या अनेक लोक जाणून बुजून किंवा नकळतपणे आपल्या घराच्या देवघरात, मंदिरात ठेवतात. पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा. लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत, तिचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. पाहूया पुढील माहिती. जर तुमच्याही मंदिरात अशा वस्तू ठेवल्या असतील तर त्या ताबडतोब तिथून काढून दुसऱ्या ठिकाणी ठेवा. परंतु चुकूनही पूजागृहात ठेवू नका, कारण माणूस काही अपवित्र गोष्टींना धार्मिक मानून त्यांची पूजा करील, ज्याची शास्त्रात निषिद्धता आहे. असे भाकीत श्रीकृष्णाने आधीच केले होते की कलयुगात मनुष्य धार्मिक तसेच अपवित्र गोष्टींची पूजा करेल. म्हणून आपण आपली पूजा घरात कोणती वस्तू ठेवायची आणि कोणती नाही ते पाहूया. 1. आपल्या देवघरात पारंपरिक मातीचा दिवा लावणे आवश्यक आहे. जर तुमची देवावर श्रद्धा असेल तर तुम्ही गूळ आणि तुपाचा दिवा घरात ठेवावा. यामध्ये आनंद आणि शांती सामावलेली असेल. 2. दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या मंदिरात स्वास्तिक असणे आवश्यक आहे किंवा आपण ते कुंकवाने बनवू शकता, कारण स्वास्तिक हे आपल्या घराच्या सामर्थ्याचे, नशिबाचे, समृद्धीचे आणि कल्याणाचे प्रतीक मानले जाते. कोणतेही शुभ कार्य हे स्वास्तिकने सुरुवात होते. शुभतेचे हे प्रतीक मानले जाते. हेच मुख्य कारण आहे की कोणतेही शुभ कार्य करणे स्वास्तिक चिन्ह प्रथम बनवण्याची परंपरा आहे. 3. तिसरी गोष्ट म्हणजे कलश. हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तुमच्या मंदिरात कुमकुम लावून हा शुभ कलश ठेवावा. यामुळे घरात संपत्ती प्राप्त होते. 4. शंख ही एक गोष्ट आहे. समुद्रमंथनाच्या 14 रत्नांपैकी एक म्हणजे शंख आहे. हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळेच शंख देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. शंखाच्या आवाजानेही सकारात्मक ऊर्जा संचारते. त्यामुळेच मंदिरात शंख असणे आवश्यक आहे. घरात कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही. 5. घंटा. तुम्ही मंदिरात घंटा पाहिलीच असेल, कारण घंटा वाजवणे शुभ मानले जाते. म्हणूनच ज्या घरामध्ये पूजेच्या वेळी घंटा वाजते त्या घराचे वातावरण पवित्र आणि सकारात्मक बनते. ज्या घरामध्ये पूजेच्या वेळी घंटा वाजवली जाते त्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती निघून जातात आणि त्याचसोबत आनंदही येतो. समृद्धीची दारे उघडायला सुरुवात होते. तर मित्रांनो, या अशा गोष्टी आहेत ज्या घराच्या मंदिरात नक्कीच ठेवल्या पाहिजेत. आता आपण जाणून घेऊया कोणत्या वस्तू कधीही घराच्या मंदिरात ठेवू नयेत. 1. गणेशजींच्या मूर्तीची विषम संख्या. मित्रांनो, पूजा कक्षात कधीही गणेशजी, श्री गणेशाच्या 2 मूर्ती ठेवणे शुभ मानले जात नाही. जर तुम्हाला तुमचे सौभाग्य वाढवायचे असेल तर मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती ठेवा. मुख्य प्रवेशद्वारावर आतील दिशेला तोंड करून गणेश मूर्ती ठेवण्याची चूक लोक करतात. त्यामुळे त्यांना खूप नुकसान सहन करावं लागतं. ते बाहेरच्या दिशेने असावे. हे शुभफळ देते. 2. तुटलेले तांदूळ. तुमच्या मंदिरात जास्त वेळ ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते. हे देखील लक्षात ठेवा की तुम्हाला ठेवायचे असल्यास हळदीत भिजवून हे तांदूळ तुम्ही
ठेवू शकता. तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. 3. पूर्वजांचे चित्र. जर तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात तुमच्या पूर्वजांचे चित्र ठेवले असेल तर ते तेथून लगेच काढून टाका. कारण वास्तुशास्त्रात घरातील जवळच्या व्यक्तींचे चित्र पूजा खोलीत ठेवणे अशुभ मानले जाते. अशुभ परिणाम प्राप्त होतात. मृत व्यक्ती कुटुंबातील सदस्य निश्चितच पूजनीय आणि आदरणीय असतात, पण त्यांचे स्थान देवांच्या बरोबरीचे नसते. तुम्ही ते घरातील दक्षिण भिंतीवर त्यांचे चित्र लावू शकता. मित्रांनो, घराच्या मंदिरात भैरवजी, शनिदेव किंवा कालीमातेची मूर्ती ठेवू नये. यासोबतच माता लक्ष्मीची पूजा ही नेहमी उभ्या स्थितीत करू नये. त्यामुळे अशा मूर्ती घरात ठेवू नयेत. चला तर मग जाणून घेऊया त्या खास गोष्टींबद्दल ज्यांची घरात पूजा केली पाहिजे आणि अशा घरात देवी लक्ष्मीचा सदैव वास होतो. 1. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे गंगाजल. आपल्या धर्मग्रंथात गंगाजल अत्यंत पवित्र मानले गेले आहे. म्हणूनच गंगा नदी सर्व पापांचा नाश करणारी आहे, सर्व रोगांवर. म्हणूनच जर पूजेच्या खोलीत गंगाजलाने भरलेला एक छोटा तांब्याचा कलश ठेवला तर यामुळे तुमच्या पूजा खोलीची शुद्धता टिकून राहते आणि तुम्हाला तुमच्या पूजेचे पूर्ण फळ मिळते. 2. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे कलश. हे शास्त्रात पूर्णतेचे प्रतीक मानले गेले आहे. सत्यनारायणाची पूजा असो, दिवाळी असो, नवरात्रोत्सव असो किंवा कोणताही सण असो किंवा इतर कोणताही धार्मिक कार्यक्रम असो, सर्व काही कलशाच्या स्थापनेशिवाय अपूर्ण मानले जाते. तांब्याच्या भांड्यात गंगाजल ठेवा. देवांना आवाहन करण्यासाठी कलशाचा उपयोग देवासमोर पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवणे इतके शुभ आहे की जर आपण रोजच्या पूजेमध्ये देवाच्या वेळी देवासमोर तांब्याचा कलश ठेवला तर त्याची ताकद हळूहळू घरात समृद्धी आणते. कोणत्याही पूजेमध्ये कामना पूर्ण होण्यासाठी, यशासाठी कमळाची फुले विशेषतः देवी लक्ष्मीला अर्पण करावीत. पाणी शिंपडून तुम्ही या फुलाला अर्पण करू शकता. सकाळ संध्याकाळ एक दिवा लावावा. पूजेमध्ये एक दिवा आणि तुपाचा दिवा नेहमी उजव्या बाजूला ठेवावा. तेलाचा दिवा नेहमी डाव्या बाजूला ठेवावा. अशी मनोभावे पूजा तुम्ही रोज केल्याने तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.